नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की बघा नेहमीप्रमाणे मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत होणारा बघा जे की बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी बघा आज आपण सराव प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्या आजच्या बघा जे की प्रश्नपत्रिकेचा भाग आहे 5वा। जर मागले समजा तुम्ही 4 भाग या ठिकाणी अजूनही पाहिली नसेल, या चारही भागाची मित्रांनो या बघा आपल्या या चॅनलवर मित्रांनो मी प्लेलिस्ट या ठिकाणी बघा जे की तयार केलेली आहे। त्या प्लेलिस्टची बघा मित्रांनो लिंक बघा या आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो। या प्लेलिस्टच्या मित्रांनो बघा जे की खाली लिंकवर क्लिक करून बघा मित्रांनो मागले 4 व्हिडिओ बघा तुम्ही अवश्य अभ्यासून घ्या। आणि मित्रांनो बघा यासोबतच आजचा मित्रांनो हा बघा जो काही आपला संपूर्ण काही भाग आहे संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला बघा आताच तुम्ही ठिकाणी सबस्क्राईब मात्र याच प्रकारचे नवनवीन प्रश्नपत्रिका रोज पाहण्यासाठी आताच करून घ्या। मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय, नुसतं बघू नका, बघण्यासोबत बघा आता तुम्ही काय करा, एक वही घ्या आणि पेन घ्या बघा आणि संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो लिहून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला, तर बघा या ठिकाणी प्रश्न पहिला, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध मालेगाव धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा मित्रांनो बीड या जिल्ह्यातील प्रसिद्ध मालेगाव जे धरण आहे मित्रांनो बघा ते कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ सिंदफणा बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न बघा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ जे की योगेश्वरी देवी कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो बघा बीड जिल्ह्यामधील प्रसिद्ध बघा जे की धार्मिक स्थळ योगेश्वरी देवी कोणत्या ठिकाणी आहे? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब अंबाजोगाई बघा आपल्या प्रश्नाचं जे की या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढे, बीड जिल्ह्यातील कोणता तालुका शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो बघा बीड जिल्ह्यातील कोणता तालुका बघा जे की मित्रांनो शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक अंबेजोगाई हा जो मित्रांनो बघा तालुका आहे बीड जिल्ह्यामधला हा शिक्षणासाठी मित्रांनो बघा या ठिकाणी प्रसिद्ध आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। मित्रांनो बघा या ठिकाणी बीड जिल्ह्यातील मित्रांनो बघा विशेष जेवढे काही मित्रांनो बघा प्रश्न या ठिकाणी होणार असतील ते संपूर्ण प्रश्न पाठांतर करून घ्या। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी 10 मार्कासाठी मित्रांनो बघा तुम्हाला जे की मित्रांनो या ठिकाणी बीड जिल्हा असणार आहे मित्रांनो, म्हणजे जवळपास 10 प्रश्न मित्रांनो फक्त तुम्हाला बीड जिल्ह्यावर विचारले जाणार आहेत। म्हणून मित्रांनो बीड जिल्ह्यावर जेवढेही बघा मित्रांनो निर्माण होणारे प्रश्नसंच या ठिकाणी आहेत ते सर्व प्रश्न मित्रांनो तुम्ही ठिकाणी पाठांतर मात्र नक्की करून घ्या। छोट्यातल्या छोट्या ते मोठ्यातल्या मोठ्या प्रश्नासोबत मित्रांनो बघा एकही प्रश्न या ठिकाणी सोडू नका, प्रत्येक प्रश्न करून घ्या म्हणजे बघा तुमचे मित्रांनो 10 पैकी 10 मार्क या ठिकाणी फिक्स झाले पाहिजेत जिल्ह्यासंबंधी। ओके, पुढे, गुगलची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो बघा गुगल जे आहे बघा मित्रांनो गुगल सर्च इंजिन याची बघा स्थापना कधी झाली? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो 1998 वर्षी झाली होती। ओके, पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे कोणत्या दिवशी असतो? तर बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे बघा कोणत्या दिवशी असतो स्थापना दिवस? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक 2 जानेवारी बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो एकाने करेक्ट आन्सर होणार आहे। मित्रांनो बघा थोडंसं काय करा बघा पोलीस प्रशासनावरचे देखील मित्रांनो बघा प्रश्न तुम्ही सोपे ठिकाणी बघा पाठ करून जा मित्रांनो बघा, कारण बघा यावर देखील तुम्हाला एखादा प्रश्न मित्रांनो परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतो। पुढे, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय हे बघा जे की क्रमांक ब मुंबई या ठिकाणी आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे 7वा प्रश्न, सूर्यप्रकाशात अन्न तयार करणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर मित्रांनो बघा सूर्यप्रकाशामध्ये अन्न तयार करणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा जी की क्रमांक क प्रकाश संश्लेषण असं त्यास म्हणतात। पुढे, मानवाच्या शरीरातील रक्ताचा रंग लाल का आहे किंवा का असतो? तर मित्रांनो बघा मानवाच्या शरीरातील रक्ताचा मित्रांनो बघा जी की रंग लाल का असतो? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड हिमोग्लोबिनमुळे बघा जे की मित्रांनो आपलं जे रक्त आहे मित्रांनो बघा ते लाल रंगाचं असतं। ओके, पुढचा प्रश्न बघा आता, तर बघा या ठिकाणी मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो। तर पोलीस पाटील ही परीक्षा मित्रांनो पहिल्याच प्रयत्नात क्रॅक बघा मित्रांनो पास करण्यासाठी आपला 5000+ प्रश्नांचा महाटोकला लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 007 या नंबरवर मित्रांनो फक्त 150 रुपये पे करून
व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून द्या मित्रांनो. बघा टाकल्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा मित्रांनो अवेलेबल करून देणार आहोत. मित्रांनो बघा, जर तुम्ही हा आपला महाठोकळा जर खरेदी केला तर मित्रांनो 100% बघा तुमचं ठिकाणी जे की मित्रांनो फायनलच्या मेरिट लिस्टमध्ये बघा नाव येऊन जाईल. म्हणून मित्रांनो बघा, आपला हा महाठोकळा आत्ताच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा. मित्रांनो बघा, सध्याचा जर घडीचा जमान्याचा विचार केला तर 150 रुपये ही रक्कम बघा मित्रांनो काहीही जास्त नाही. म्हणून मित्रांनो बघा, वेळ लावू नका, लगेच बघा मित्रांनो आपला हा महाठोकळा खरेदी करून घ्या आणि आत्ताच बघा मित्रांनो अभ्यासाला तुमच्या या ठिकाणी सुरुवात करून टाका. मित्रांनो, जर हे 5000 पैकी 5000 संपूर्ण प्रश्न तुम्ही जर समजा या ठिकाणी जर वाचवून जर घेतले तर मी या ठिकाणी बघा तुमची गॅरंटी देतो बघा 100% तुमच्या ठिकाणी मित्रांनो रिझल्ट येणार आहे. ओके, म्हणून बघा मित्रांनो आपला महाठोकळा अवश्य खरेदी करून घ्या. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी सर्वात हलका वायू कोणता आहे? तर बघा मित्रांनो, या चारीपैकी कोणता वायू बघा सर्वात हलका आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ मित्रांनो हायड्रोजन हा जो वायू आहे बघा हा सर्वात हलका वायू आहे. पुढे, कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर मित्रांनो बघा, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब मंगळ. लक्षात असू द्या. मित्रांनो बघा, सर्वात मोठा ग्रह आहे बघा गुरु आणि सर्वात लहान ग्रह आहे बघा बुध. ओके, लक्षात असू द्या. आणि मित्रांनो बघा, बुध हा बघा जे की सर्वात मित्रांनो बघा जे की सूर्याच्या जवळचा ग्रह. ओके, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह. आणि बघा आपली पृथ्वी ही मित्रांनो बघा सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकाची आहे. पहिलं बुध, नंतर आहे शुक्र, त्याच्या बाद आहे आपली पृथ्वी. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा येतो? तर मित्रांनो बघा जे की बघा क्रमांक ब बघा अ जीवनसत्वाच्या अभावामुळे बघा मित्रांनो रातांधळे हा पणा येतो बघा जे की मित्रांनो हा रोग होतो. ओके, लक्षात ठेवून घ्या. यासोबत मित्रांनो बघा ब या जीवनसत्वाच्या अभावामुळे मित्रांनो बेरी हा रोग होतो. लक्षात ठेवून घ्या, बेरी. आणि बघा मित्रांनो, जर समजा या ठिकाणी क जर आपल्याला जीवनसत्व कमी पडलं तर त्याच्यानं होतं बघा मित्रांनो स्कर्वी हा रोग. ओके, लक्षात असू द्या. पुढे, आणि ड या जीवनसत्वाच्या अभावामुळे मित्रांनो बघा मुळदूस हा रोग होतो. लक्षात ठेवून घ्या. जे की बघा क्रमांक ब बघा जे की अ जीवनसत्व आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मित्रांनो बघा आपल्या मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी बघा जी की क्रमांक ब यकृत ही आहे. लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर मित्रांनो बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी हे विद्यापीठ जे आहे मित्रांनो बघा जे की क्रमांक क अकोला या ठिकाणी आहे. ओके, पुढे, कलहरी हा वाळवंटी प्रदेश कोठे आहे? तर मित्रांनो बघा कलहरी हा जो बघा वाळवंटी प्रदेश आहे हा कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा जे की क्रमांक ड दक्षिण आफ्रिका बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, महाराष्ट्राला बघा मित्रांनो किती बघा मित्रांनो महाराष्ट्राला लागून किती किलोमीटरचा बघा समुद्र किनारा आहे किंवा महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा या ठिकाणी लाभला आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ 720 बघा मित्रांनो किलोमीटर इतका बघा जे की आपल्या या महाराष्ट्राला समुद्र किनारा बघा मित्रांनो या ठिकाणी जे की लाभलेला आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे, राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? तर मित्रांनो बघा राष्ट्रीय पोलीस अकादमी ही बघा जी की क्रमांक ब हैदराबाद या ठिकाणी आहे. ओके, पुढे, अल्लेप्पी बघा मित्रांनो अल्लेप्पी हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर अल्लेप्पी हे जे काही मित्रांनो बघा बंदर आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक क केरळ. लक्षात असू द्या. मित्रांनो बघा केरळची जर राजधानी विचारलं तर ती आहे बघा तिरुवनंतपुरम किंवा मित्रांनो बघा त्रिवेंद्रम या ठिकाणी येऊ शकतं. ओके, लक्षात असू द्या. पुढे, पंचायत राज ही बघा मूळ संकल्पना कोणाची होती? तर बघा मित्रांनो पंचायत राज बघा ही मूळ संकल्पना जी की बघा क्रमांक ड महात्मा गांधी यांची होती. ओके, पुढे 19वा प्रश्न बघा. तर बघा 19वा प्रश्न, मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो बघा मसूरी हे जे काही बघा थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो बघा जे की क्रमांक अ उत्तराखंड या राज्यात आहे. मित्रांनो बघा उत्तराखंडची जर समजा तुम्हाला ठिकाणी राजधानी विचारलं तर ती आहे देहरादून ही लक्षात असू द्या. उत्तर प्रदेशची लखनौ, बिहारची पटना. ओके, लक्षात ठेवून घ्या.
बघा शेवटचा प्रश्न, औद्योगिक क्रांतीचे माहेरघर बघा कोणत्या देशाला म्हणतात? तर मित्रांनो बघा औद्योगिक क्रांतीचे माहेरघर कोणत्या देशाला म्हणतात? बघा जे की 20वा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाईप करूनच सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, याच प्रकारचे मित्रांनो बघा नवीन रोज प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.